बातमीत सत्यता हीच आमची ओळख। लोजपाचे नवनिर्वाचित महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रमोद कुदळे सोमवारी धुळ्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोक जनशक्ती पार्टी रामविलास पासवान उत्तर महाराष्ट्र विभाग धुळे जिल्ह्याच्या वतीने प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत सोमवारी विभागीय कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे। नवनिर्वाचित लोक जनशक्ती पार्टीचे प्रदेशाध्यक्ष प्रमोद कुदळे यांच्या उपस्थितीमध्ये या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय। या मेळाव्याचं आयोजन उत्तर महाराष्ट्र प्रभारी व धुळे जिल्हाध्यक्ष दिलीप अप्पा साळवे, महिला जिल्हाध्यक्ष शोभाताई चव्हाण यांच्या नेतृत्वात असणार आहे। या मेळाव्याला मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित राहण्याचं आवाहन जिल्हा सरचिटणीस कुंदन खरात यांनी केलंय। संपादक भूषण पवार। जय भीम, जय संविधान, जय रामविलास पासवान। मी कुंदन खरात, लोक जनशक्ती पार्टी रामविलास उत्तर महाराष्ट्र विभाग धुळे जिल्हा महासचिव या नात्याने आपणास जाहीर आवाहन करतो की लोक जनशक्ती पार्टी रामविलासचे उत्तर महाराष्ट्र विभागीय मेळावा धुळे जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेला आहे। सदर मेळाव्याचं नियोजन लोक जनशक्ती पार्टीचे उत्तर महाराष्ट्र प्रभारी दिलीप अप्पा साळवे व शोभाताई चव्हाण यांच्या माध्यमातून केले जात आहे। सदर मेळाव्यास लोक जनशक्ती पार्टी रामविलासचे नवनिर्वाचित महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माननीय प्रमोदजी कुदळे हे स्वतः उपस्थित राहून सर्व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहे। आगामी होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये लोक जनशक्ती पार्टी हा केंद्रातला एनडीए घटकामधला सर्वात मोठा दल असून लोक जनशक्ती पार्टीचे आमचे नेते राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय केंद्रीय मंत्री चिराग भैया पासवान हे एनडीएचे मोठे नेते असून मी आमचे नेते प्रमोदजी कुदळे येथील स्थानिक बीजेपी नेत्यांशी चर्चा करून आगामी होणाऱ्या निवडणुकीमध्ये लोक जनशक्ती पार्टीला महानगरपालिकामध्ये योग्य तो सन्मान व योग्य त्या जागा देऊन सन्मान करतील अशी अपेक्षा बाळगून हा मेळावा ठेवण्यात आलेला आहे। नुकताच 31 जुलै रोजी मुंबई मराठी पत्रकार येथे महाराष्ट्र प्रदेश लोक जनशक्ती पार्टीचा भव्य संमेलन झालं। संमेलनाच्या नंतर महाराष्ट्राचे बीजेपीचे प्रदेशाध्यक्ष साहेबांना प्रत्यक्षात भेटून सर्व महानगरपालिकांमध्ये लोक जनशक्ती पार्टीला योग्य त्या ठिकाणी न्याय देण्यात यावा या संदर्भात प्रदेशाध्यक्ष साहेबांनी चर्चा केलेली आहे व भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी देखील त्याला दुजोरा दिलेला आहे। त्याच अनुषंगाने धुळ्यात देखील या मेळाव्याचं आयोजन करून लोक जनशक्ती पार्टीची संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये मोठ्या प्रमाणात ताकद निर्माण करण्याचा मानस या मेळाव्यातून ठेवण्यात आलेला आहे। जय भीम। मी आवाहन करतो की होणाऱ्या मेळाव्यात धुळे जिल्ह्यातील नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक जिल्ह्यातील समस्त पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे मी जाहीर आवाहन करतो। जय भीम, जय संविधान, जय रामविलास पासवान। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या JBTV न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।